हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे गुढीपाडवा आणि तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. सकाळची तयारी चालू आहे, गुढी उभारायची आहे. तर गुढीला लागण्यासाठी सर्व सामान घेतलेलं आहे, साडी, हार आणि सकाळची घाई गडबड चालू आहे. सकाळी सकाळी आज सगळ्यांना सुट्टी आणि सगळे कोणीच आवरत नाही पटापट आणि मिस्टर ताव काढताय सगळ्यांवरती. तेव्हा आवरा पटापट आवरा पटापट, स्वतःच आवरून बसले आणि फक्त दुसऱ्यांना म्हणते आवरा पटापट. का हो? मग आवरण तयारी करून दिली तुम्हाला मी सगळी. इकडे कुकरला डाळ लावलेली शिजायला आणि आमटीचं वाटण वाटण्यासाठी तयारी केली आहे. बाकीचं स्वयंपाक बाकी आहे. पप्पा हार बांधून राहिले. चला हाय फ्रेंड, चला तर तुमचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि आज आहे गुढीपाडवा, तर मराठी नवीन वर्ष आहे आज. तर नवीन वर्षात तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. तर आज सुरेखाचं चाललं आहे गुढीची तयारी. तर नवीन साडी नवीन साडी आणलेली ना, नवीन साडी आणलेली सुरेखाने, कोरी साडी आणलेली आता गुढीसाठी. आणि मग सुरेखा आता मिऱ्या घालते आता गुढीसाठी. आणि आता सर्व तयारी झालेली, आमचे हार वगैरे बांधून झालेले आहे, देवाची पूजा वगैरे झालेली आहे. इकडं देवघराला हार वगैरे घातलेला आहे, सर्व सामान वगैरे आणलेलं आहे. इकडं हळदी टाकते. लिहून झाले. इथं दीदी रांगोळी काढते गुढीपाडव्याची. फ्रेंड्स, आता सुरेखाचं बरंच सौरकलेलं आहे. तर इकडं पहिले कांदा भाजी बनवायची, इकडं राईस लावलेला आहे. तर इकडे आहे ना आता गूळ वगैरे आणि पुरण आहे ना थोडंसं परतून घेतलं ना तर मग जरा पातळ होत नाही. सुरेखा पुरण परतून दादूच पुरण परततं काय ना. आणि मसाला वगैरे वाटून ठेवलेला आहे सार भातासाठी, आमटीसाठी. दादू काय खाऊ राहिलं आहे थोडं. आणि कुकरची काही शिट्टी होत नाही तर वाजू राहिली, खराब झालाय वाल कुकर. सुरेखाचा मूड आज खूप छान आहे. सकाळी लवकर उठली ना 6 वाजता, त्याच्यामुळे मूड छान आहे. हो ना, मी सुट्टी घेतली की मग मूड चांगला राहत आहे ना. आणि सकाळी आमची गुढी वगैरे उभारून झालेली आणि आमची दीदी इकडं मस्त छानपैकी रांगोळी काढते. वाव, खूप छान गुढी काढलेली दीदी. सुरेखाला नवीन साडी घेतली, पण तिने काही नवीन साडी घातली नाही आज. पाडव्यासाठी घेतली तिने, नवीन वर्षाची. आता सुरेखा इकडं कुरडई वगैरे पापड तळून राहिली. मस्त पैकी कुरड्या तळलेल्या एकदम मस्त छान. आणि इकडं आमटी वगैरे झालेली, तर भज्याची तयारी चालू आहे. राईस झालेलं आहे, आमटी मी हाताने केलेली मस्त एकदम तर्री भात आमटी केलेली. भजे खूप आवडतात सर्वांना आणि जास्त करून तिच्या बाबाला जास्त आवडतात आहे ना. आजी बाबांना, बाई भाऊंना सर्वांना आवडतं त्याच्या हातचा स्वयंपाक. आणि ते नैवेद्य गुढीला नैवेद्य टाकून घेऊ. वाव, हमारी हिरोईन आ गई अभी. बाल बेटा बाल मत उधर फिचक, नाही तर सगळे वहीन भजनमध्ये बजावती सगळे बाल. वाव, काय स्टायलिश बाल आहे. बरं, असंच नाही करणार, भजे कर मग. हात आता चांगलेच बेटा आपले छानपैकी. इकडे आणून दिली आता छानपैकी भजी आता सोडलेली. वाव, कांदा भजी खूप छान. भजी खूप छान, भजी पण छान. ताव लावू थोडा. तर इकडं अनुदिदीची भजी रेडी झालेली, पापड रेडी झाले. सुरेख इकडं नैवेद्यवरती. अनुदिदीला आलेले आहे कंटाळा, भजी काढता काढता डायरेक्ट जांभळे दिली. वाव, एवढे भजी. झोप झाली नाही, सकाळी लवकर उठला. 6लाच उठली, त्याच्यामुळे झोप झाली. 5लाच उठले, तुम्ही झोपेल त्याला आम्ही काय करणार. हा, 5लाच उठले, मीच लेट उठलो 6ला म्हणायचं. रोजच 5ला उठते. ओ माय गॉड, 5ला उठून जाते स्कूलमध्ये पढाई करणे. शट अप. वाटच पेटी नाही. अशी आगारी द्यावा लागते नाही.
तर आहे ना, आम्ही 12च्या आधी गुढीला नैवेद्य दाखवला. सकाळी लवकर उठून गुढी उभारली होती, त्यानंतर स्वयंपाक वगैरे केला आणि मग गुढीला नैवेद्य दाखवला. आणि माझा विचार चालू होता माहेरी जायचा कोळपेवाडीला, कारण कोळपेवाडीला खूप मोठी यात्रा असते पाडव्याची. त्यामुळे म्हटलं होतं जावं. प्रत्येक वर्षी मी गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारून गुढीला नैवेद्य वगैरे दाखवून नंतर माहेरी जात असते. पण ह्या वर्षी काय झालं, मिस्टरांना पण सुट्टी नव्हती आणि मुलांची पण शाळा चालू आहे, पेपर पण जवळ आले. त्यामुळे म्हटलं नको जायला, म्हणून मग आज आम्ही कॅन्सल केला आणि घरीच गुढीपाडवा साजरा केला. तर आज मस्त पुरणपोळीचा बेत बनवला होता. होळीच्या वेळेस मी माहेरी होते, त्यामुळे मग मला घरात सण करायला काही जमलं नाही. त्यामुळे म्हटलं आज पाडवा पण आहे आणि पुरणपोळीचा नैवेद्य पण होईल. पाडव्याला शक्यतो पुरणपोळीचाच नैवेद्य असतो.